मनोज जरांगेंचा नाशिक जिल्हा दौरा सुरू. जरांगेंचं जोरदार स्वागत. नाशिकच्या दिंडोरी, कळवण, बागलाण, मालेगाव, नांदगावचा दौरा. 3.5 शक्तिपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचंही दर्शन घेणार. सगळे सोयरे अध्यादेशाची तातडीनं अंमलबजावणी व्हावी. अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करावं. मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी. आमच्या मागण्या अद्याप पूर्ण न झाल्यानं 10 फेब्रुवारीला आमरण उपोषण करणार. जरांगेंची माहिती. बालेकिल्ला कोणाचाही नसतो, जनतेचा बालेकिल्ला असतो. मनोज जरांगेंचा भुजबळांना टोला. भुजबळांनी राजीनामा द्यावा की नाही हा त्यांचा प्रश्न, मात्र त्यांनी नाभिक समाजाची माफी मागावी. जरांगेंची मागणी. जरांगेंच्या स्वागतासाठी अश्वनृत्य. दिंडोरीतील संकटमोचन चैतन्य हनुमान मंदिराच्या आवारात आयोजित सत्कार कार्यक्रमात मनोज जरांगे यांना चांदीची तलवार भेट देण्यात आली. नागपूर विद्यापीठात भाजप युवा मोर्चाचं कुलगुरूंसमोर आंदोलन. युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी. सावरकरांचा पुतळा जाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची भाजप युवा मोर्चाची मागणी. नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावरून वाद. नाशिक पक्ष कार्यालयाचा ताबा मिळवण्यासाठी शरद पवार गटाचा न्यायालयीन लढाईचा इशारा. शरद पवार गटानं तिथूनच अवघ्या 200 मीटर अंतरावर तंबू ठोकून पक्षाचं काम सुरू केलंय. राजन साळवी आणि कुटुंबियांची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव. सरकारी वकील उपलब्ध नसल्यानं आजची सुनावणी पुढे ढकलली. एसीबीनं दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी साळवींची याचिका. संभाजीनगरच्या सिल्लोड शहरात नागरिकांचं आंदोलन. डोंगरगाव, मंगरुळ, रजाळवाडी आणि मोढा गावातील एमआयडीसी रद्द करणं. 8 गावातील नगरपरिषद हद्दवाढ रद्द करणं. लिहाखेडी गायरान जमिनीतील कृषी विद्यालय योग्य ठिकाणी स्थलांतरित करणं या मागण्यांसाठी आंदोलन. बुलढाण्यामध्ये धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये प्रवेश करण्याच्या मागणीसाठी एक जण टॉवरवर चढला. तर आंदोलनाचा अहवाल वरिष्ठांना पाठवणार. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. आपल्या मतदारसंघात कोणत्याही गावात जा, 1 कोटी रुपयांच्या खाली काम झालं असेल तर राजकारणातून संन्यास घेऊ. गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. तर आपल्यावर टीका करणाऱ्यांनी काय कामं केली तेही सांगावं. माजी मंत्री गुलाबराव देवकरांवर टीकास्त्र. आळंदीमध्ये ग्रामोत्सव सुरू. आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे आयोजित या उत्सवामध्ये शेतकरी आणि सरपंचांना निमंत्रण. श्री श्री रविशंकर यांचीही उपस्थिती. आयुष्यात स्वतःला हरवणं हा पर्याय नाही. काहीही झालं तरी आत्महत्या करू नका. रविशंकर यांचं शेतकऱ्यांना आवाहन. परभणीमध्ये चक्क एका बाजूनं झुकलेली बस रस्त्यावर. अशा बसेसमुळे अपघात होण्याची शक्यता. बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील डोनगावमध्ये ग्रामस्थ आक्रमक. गावामध्ये मूलभूत सुविधा पुरवण्यात याव्या, अतिक्रमण काढण्यात यावं अशी ग्रामस्थांची मागणी. प्रस्तावित पंढरपूर विकास आराखड्यामधील कॉरिडॉर आणि इतर रुंदीकरणाविरोधात मंदिर परिसरातील व्यापारी आणि नागरिकांचं आत्मक्लेश आंदोलन. विकासाच्या नावाखाली नागरिक आणि व्यापाऱ्यांवर बुलडोझर चालवू नका. आंदोलकांची भूमिका. धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून यशवंत सेना आक्रमक. बीडमध्ये यशवंत सेनेचे अध्यक्ष भारत सुंदर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. धनगर समाजाला आरक्षण न मिळाल्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा. रविकांत तुपकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण. 15 फेब्रुवारी रोजी निर्णय. रविकांत तुपकर यांच्या विविध गुन्ह्यातील जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी न्यायालयामध्ये याचिका. न्यायालय परिसरात तुपकर यांच्या चाहत्यांची, समर्थकांची गर्दी. आशा गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचं शहापूर ते मंत्रालय मोर्चा. आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या मानधन व दिवाळी भाऊबीजेचा शासकीय आदेश लवकरात लवकर प्रत्यक्षात द्यावा या मागणीसाठी मोर्चा. शाळेला वर्गखोल्या नसल्यानं विद्यार्थी चक्क उघड्यावरती शिक्षण घेत आहेत. पालघरमधील डहाणू तालुक्यातला प्रकार. पालघर जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा गोंधळ पुन्हा एकदा समोर आलाय. वर्ध्यातील देवळी कृषी उत्पन्न बाजारामध्ये हमी भावापेक्षाही कमी भावात कापूस खरेदी. शेतकरी आक्रमक. 2 दिवसांसाठी बाजार समिती बंद. अहमदनगर महापालिकेच्या वतीनं थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांच्या नावाचं शहरातील विविध चौकात फलक. वर्षअखेरीस शास्तीत 75% माफी देऊन सुद्धा कर न भरणाऱ्यांना महापालिकेचा दणका. गडचिरोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर नक्षलवादी आणि गडचिरोली पोलिसांच्या C60 पथकादरम्यान जोरदार चकमक. नक्षली अंधाराचा फायदा घेऊन जंगलात पळून गेले. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि इतर नक्षली साहित्य जप्त केलं.
बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्याची सोशल मीडियावर जातीयवादी पोस्ट, पोलीस अधीक्षकांकडून पोलीस कर्मचारी गजानन खेरडे निलंबित. नागपूर पोलिसांकडून सराईत वाहन चोराला अटक, 111 दुचाकी जप्त केल्या. ललित भोगे असं या दुचाकी चोराचं नाव. हा सराईत चोर 24 वर्षीय असून फक्त 12वी उत्तीर्ण आहे. असुविधांना कंटाळून रहिवाशांनी म्हाडाच्या कंत्राटदाराला डांबून ठेवलं. वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट शहरातली घटना. वीज पाणी नसल्यानं रहिवाशांचा संताप. छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षेला जाणाऱ्या तिघांचा भीषण अपघात. अपघातामध्ये प्रवीण अंभोरे, प्रतिभा अंभोरे आणि लखन अंभोरे या तिघांचा जागीच मृत्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.